हेच जर आज आपण बघितलं की जे काही आज आंदोलनं चालली आहेत तर ते पूर्ण म्हणजे आज दिसून येतं की तिथे त्यांचे विचार नसून आज त्यांनी पॉलिटिकल अजेंडा त्याला केलेला आहे. आंदोलन तुम्ही नीटची पेपर फुटी झाली त्याच्या विरोधात केलं होतं, पण तिकडे चालू काय आहे, त्या मंचावर कोण लोक येत आहेत हेही आपण बघायला पाहिजे. टिळक आडनाव म्हटलं की त्याच्याबरोबर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचं एक वलय आहे. टिळक आडनाव हे कसं तुम्हाला लाईफमध्ये हेल्प करतं किंवा चॅलेंजेस तुम्ही कसे त्याच्यासाठी पुढे फेस करता? लहानपणी टिळक आडनाव हे याचं खूप कुतूहल वाटायचं की रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काही ड्युटीज आहेत हे काय लहानपणी काही एवढं अवगत नसायचं. ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि नुसतंच मला नगरसेवक म्हणून निवडून दिलंय का तर नाही, पण एक त्यांनी अपेक्षा आहेत त्यांच्या असं मला वाटतं की टिळक ह्या किंवा मुक्ताताईंचा हा मुलगा आहे किंवा काहीतरी तरी चांगलं करेल किंवा त्यांना एक विश्वास आहे की हा काही चुकीचं करणार नाही. तर तुम्हाला अशा काय गोष्टी दिसतात की ह्या पुण्यामध्ये बदल व्हायची गरज आहे? पुण्याला अनेक गरजा आहेत, एवढं झपाट्याने वाढतंय पुणे. पुण्याला सर्वात प्रथम ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटची गरज आहे.